राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली। या यादीत एकूण 12 विभागाची 100% कामं पूर्ण झाल्याचं पाहायला मिळाले। सरकारच्या 100 दिवसाच्या निकालानुसार आदिती तटकरेंचा महिला आणि बाल विकास विभाग सर्वोत्तम आहे। आदिती तटकरेंच्या खात्याला 80% गुण मिळालेत, तर सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95% गुणांसह द्वितीय क्रमांकावर आहे। माणिकराव कोकाटेंच्या कृषी विभागाला 66.15% गुण मिळालेत। ग्रामविकास विभाग 4थ्या तर परिवहन आणि बंदरे विभाग 5व्या स्थानी आहे। पुण्यात उद्घाटनाच्या वेळी नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वेळेच्या 10 मिनिटं आधीच उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटन कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी उशिरा पोहोचल्या, त्यामुळे अजितदादांनी उद्घाटन केलं। त्यावर खासदार मेधा कुलकर्णींनी अजित पवारांसमोर नाराजी व्यक्त केली। मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली। दोघांनीही एकमेकांसोबत संवाद साधल्याचं पाहायला मिळालं। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात समतेची मिसळ हा उपक्रम राबवण्यात आलाय। बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून विविध जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत हा आगळा वेगळा उपक्रम राबवला। जालन्यात महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी पंकजा मुंडेंनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत केले। महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीतर्फे मावळ तालुक्यात गौरव महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्यात राष्ट्राभिमान, सांस्कृतिक गौरव आणि ऐतिहासिक जाणीवेचा संगम पाहायला मिळालाय। गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवा आणि आर्थिक मदत जिल्हा स्तरावरच उपलब्ध होण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। येवल्यात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। महाराष्ट्र दिनानिमित्त वाशिममध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। पोलीस कवायत मैदानात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक उपस्थित होते। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्र थांबणार नाही, हाच आमचा निर्धार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडलाय। पोलीस मुख्यालय अजित पवारांनी ध्वजारोहण केलंय। यावेळी अजित पवारांनी संयुक्त संचलनाची पाहणी देखील केली। बीडच्या परळी तहसील कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं। यावेळी धनंजय मुंडेंनी घातलेल्या पांढऱ्या नवाबी टोपीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करत ध्वजाला मानवंदना देण्यात आली। सिंधुदुर्गात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील 7 गावांना 8 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, तर 31 गावात विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय।
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 ते 43 अंशांवर कायम असल्यानं प्रकल्पासह भूजल पातळीतही झपाट्याने घट होत आहे. रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंतांनी कूलिंग व्हॅनची टेस्ट राईड घेतली. सिंधुरत्न समृद्ध योजनेमधून आंबा बागायतदारांसाठी कूलिंग व्हॅनची सोय करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपोतील 35 जुन्या बस भंगारमध्ये काढण्यात आल्यानं दापोली डेपोच्या बसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बसचा तुटवडा जाणवत असून अनेक गावातील बस रद्द करण्याची वेळ दापोली आगारावर आली आहे. त्यामुळे नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात येते. मनमाडमध्ये आदिवासी समाजाचा महत्त्वपूर्ण मानला जाणाऱ्या बोहाडा उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानिमित्त लोप पावत चाललेली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो. परशुराम घाटातील कृत्रिम धबधब्यांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यात हा कृत्रिम धबधबा परशुराम घाटाचं सौंदर्य फुलवणार आहे. मावळ आणि मुळशी तालुक्यातील 10 गावांना पिण्याचं पाणी तसंच सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे कासारसाई धरणाचा पाणीसाठा 27% आलाय. त्यामुळे नागरिकांनी आता पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात येत आहे. सांगलीत विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. रेस्क्यू फोर्स टीमकडून 40 फूट खोल विहिरीतून अथक प्रयत्नांनंतर मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या बागायतदारांना त्रासदायक ठरत असलेल्या माकडांच्या समस्येवर आता प्रभावी उपाय करण्यात आलाय. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणावर मंकी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलंय. दरम्यान आतापर्यंत 2,500 ते 3,000 माकडे पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील उमरेड करहांडला अभयारण्यातील F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसह तलावात पाण्यात खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या वाघिणीनं सर्वांचंच लक्ष वेधलंय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू ते विठ्ठलवाडीत जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अनेक महिन्यांपासून गळत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. यावेळी प्रशासनानं याची दखल घेत तातडीनं पाईपलाईन दुरुस्त केली. त्यामुळे देहूकरांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. धाराशिवमध्ये कचरा डेपो स्थलांतर करण्यासह रखडलेल्या रस्त्यांची कामं सुरू करण्याच्या मागणीसाठी 2 दिवसापासून उबाटाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. अखेर पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. पाटण तालुक्यातील मारुल हवेलीत पहिल्या क्रमांकाची कुस्ती माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आली होती. या कुस्तीत अकलूजचा पैलवान विक्रम घोरपडे यांनी 8 पाडीचा पैलवान सतीश गुढे याचा पराभव केला. कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सादर केलेल्या नमामि पंचगंगा कृती आराखड्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. कालबद्ध कार्यक्रमात 2028 पर्यंत यातील उपाययोजना पूर्ण करायच्या आहेत. भुसावळमध्ये वांजी फाईल परिसरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केलाय. यावेळी त्यांनी विरोध दर्शवण्यासाठी 15 मिनिटं लाईट बंद करून आंदोलन केलं होतं. जळगावच्या कासोदामध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या 12 गाड्या उत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. निवडणुकी अगोदर 7/12 कोरा आणि हमी भावांचं आश्वासन देणाऱ्यांविरोधात 302चे गुन्हे दाखल करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. मुंबई पुणे महामार्गावरील खोपोली गावच्या हद्दीत एक मालवाहू टेम्पोने वाहनाला जोरदार धडक दिल्यानं अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.
अकोल्यातील गौरक्षण रोड परिसरात मागील काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. राजगुरुनगर पाबळ रोडवर होलेवाडी येथे भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या या दुचाकीला चिरडलं. अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. जालन्याच्या भोकरदनमधील रेल गावात हायवाने बोलेरो गाडीला धडक दिली. धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून 13 महिला जखमी झाल्या. अहिल्यानगरमध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. एका भरधाव कारनं 5 वाहनांना धडक दिली. यात 3 रिक्षा, 2 दुचाकी आणि एका 4 चाकीचा समावेश आहे. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. निर्वस्त्र अवस्थेतील महिलेनं एका वृद्धाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करत तो रेकॉर्ड केला. त्यानंतर तिच्या टोळीनं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वृद्धाकडून 14 लाख रुपये उकळलेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. गोंदिया जिल्ह्यातील आम गावात वडिलांनीच पोटच्या पोराची हत्या केली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामध्ये मुलाची डोक्यात वरवंटा घालून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.